आणि आता मी भाडेके टट्टू हे माझं वाक्य परत घेतो. भाडेके टट्टू नाही, भाटक गदर्भ. आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज. मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो. मी टोपी फेकली होती आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं. अनेक लोकांना माझ्या भाषणाची मिरची लागली. 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं. हिंदीमध्ये बोललो भाडेके टट्टू. मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं. प्रामुख्यानं कायदा आणि सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर ही चर्चा उपस्थित करण्यात आली होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडण्यात आले. काही मोलाच्या सूचना देखील या ठिकाणी करण्यात आल्या. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, परवा मी विधानसभेमध्ये भाषण केल्यानंतर अनेक लोकांना माझ्या भाषणाची मिरची लागली. पण अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काहीही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे, महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. पण मी बोलता बोलता त्या ठिकाणी हिंदीमध्ये बोललो भाडेके टट्टू. काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं. म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडेके टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो. भाडेके टट्टू नाही, भाटक गदर्भ. आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज. पण मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो. मी टोपी फेकली होती. अनेकांना का लागली मला समजलंच नाही. अनेक लोकांना ती लागली. बरं ते जाऊ द्या. आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो. आता आशिषजी ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली. आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले. पूर्ण भाषण मी मराठीतच केलं. पण मला काही अडचण नाही. ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही. पण आनंद आहे ते राजकारणात आहे. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं. काही हरकत नाही. आपण जरा विषयाकडे येऊ. आजही मिरची लागू शकते.